मुंबईच्या कुर्ल्यामध्ये अदानी समूहाविरोधात काँग्रेसचं आंदोलन आता सुरू झालंय। मदर डेअरीच्या जागेवरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मदर डेअरीच्या जागेवरती गार्डन बनवण्याची मागणी काँग्रेसनं केलेली आहे। मुंबईतील मदर डेअरीच्या जागा या अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। एकीकडे आताच आपण बातमी पाहिली की सरकारनं अजून 58 एकर जमीन जी आहे ती अदानींना देऊ केलेली आहे आणि अशात आता कळतंय की काँग्रेसनं सुद्धा मदर डेअरीची जागा आहे जी अदानी समूहाच्या खात्यात आहे, अदानी समूहाकडे आहे, त्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे। ताई, नक्कीच काँग्रेसचं जे आंदोलन आहे त्यात अतिशय आक्रमक झालेलं आहे। काँग्रेसने या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे। ताई, काय सांगाल, या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे, काय आता नेमकी भूमिका असणार आहे? नोटीस दिली, ज्यांना परवानगी दिली आहे, आम्ही सांगतोय त्याचं काम बंद करा, आम्ही शांततेने जातो, ते करू शकत नाही, आम्हाला धक्काबुक्की करतायत। मग आता काय पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही मागणी केलेली आहे की काम बंद करा, मात्र पोलीस तुमची अडवणूक करत आहेत, काय भूमिका आहे? तुम्ही बघा ना, तुम्ही मागे कॅमेरा दाखवा, किती पोलीसवाले आमच्यावर धक्काबुक्की करायला ना आम्हाला आता ठिकाणी थांबवण्यासाठी थांबलेले आहेत। खरं आमचं म्हणणं आहे, काम बंद करा आणि ज्यांना नोकरी दिली आहे, लोक भेटायसाठी म्हणतात आम्हाला जाऊ द्या आतमध्ये, इथले स्थानिक त्यांना जाऊ पण देत नाहीत। ही काय परंपरा झाली? आता बसतो आम्ही आता, आम्ही महात्मा गांधीजींचे फॉलोअर आहेत, अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, पण आम्हाला जाऊ देत नाहीत, बोलत पण नाहीत आमच्याशी। काय केलंय आम्ही? काय मागणी करतोय आम्ही? ही जमीन कुर्ला करायची, कुर्ला करायला मिळाली पाहिजे, इथे बॉटनिकल गार्डन झालं पाहिजे। आणि हे आम्ही नाही बोललेलं, मुख्यमंत्र्यांनी आधीच्या वचन दिलं होतं की जीआर रद्द करणार, मग का नाही केला? जमिनी सरकार आहे, जमिनी कुर्ला करायची, मुंबईकरांची ती मुंबईकरांना मिळाली पाहिजे, कुर्ला करायला मिळाली पाहिजे। आमचं आंदोलन चालू राहणार। बरं, पोलिसांसोबत तुम्ही चर्चा केली, पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणतात आता? पोलीस आमच्याशी बोलतायतच कुठे? मुंबई पोलीस कुणासाठी काम करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकांना बोलत नाही, लोकांना जाऊ देत नाहीये, त्यांना अलाउड आहे जाणं, त्यांनी हे निवेदन दिले, त्यांना आतमध्ये जाणं अलाउड आहे, तरी पण त्यांना जाऊ देत नाही। पुढील भूमिका काय असणार आता कोणाची? चाललेलं आहे, कशासाठी चाललेलं आहे? अदानीसाठी? अदानी देश चालवतात काय? हा देश लोकांसाठी की अदानीसाठी आहे? नक्कीच हा देश लोकांसाठी आहे का अदानीसाठी आहे, अशी आता जी भूमिका आहे ती आता वर्षा गायकवाडांनी मांडलेली आहे। आणि या ठिकाणी सर्व जे काँग्रेस कार्यकर्ते असतील, खासदार वर्षा गायकवाड असतील, या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। जी मदर डेअरी आहे त्या मदर डेअरीमध्ये या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना जाण्यापासून पोलिसांनी अडवलेलं आहे। पोलीस जे आहे ते दडपशाही करत आहेत, कार्यकर्त्यांवरती आणि लोकांवरती दडपशाही करत आहेत। आम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। या ठिकाणी सर्व काँग्रेसचे जे कार्यकर्ते असतील, खासदार वर्षा गायकवाड असतील, आम्ही लोक बसतो खाली, महिलांना धक्काबुक्की करताय तुम्ही त्यांना आम्हाला जाऊ देत नाहीये। काम बंद करा। पोलीस त्यांची मागणी जी आहे ते पूर्ण करत नाहीये, त्यामुळे त्या पोलिसांनी कुठेतरी अडवणूक केलेली आहे। त्यामुळे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या मागणीसह वर्षा गायकवाड यांच्यासोबत हा धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने मागणी जोवर पूर्ण होत नाहीत, पोलीस जोवर ते आम्हाला आतमध्ये सोडत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत। हा देश जो आहे तो अदानीसाठी काम करतो। प्रत्येक जो राजकीय नेता आहे,